लग्न झालेल्यांना जर जीवनात सुखी राहायचं असेल तर त्यांचं एकच रहस्य ते म्हणजे नेहमी आतला आवाज ऐकायचा. आतला आवाज म्हणजे स्वयंपाकघरातल्या आतला आवाज. संध्याकाळचा चहा झाल्यावर पत्नी एका हातात 5 ते 6 औषधी गोळ्या आणि पाण्याचा ग्लास घेऊन नवऱ्याजवळ जाते. पती, एवढ्या गोळ्या कशासाठी? पत्नी, अरे तुझे हात दुखतायत ना. पती, नाही. पत्नी, अरे मग डोकं दुखत असेल? पती, नाही. पत्नी, मग सर्दी खोकला ताप? पती, नाही. पत्नी, मग अंग ठणकत असेल? पती, नाही, मला काही झालेलं नाही. पत्नी, खरंच? पती, हो, मी एकदम ठणठणीत आहे. पत्नी, तर मग चला शॉपिंगला. गुरुजी, बंड्या, आजकाल तू शाळेत काय येत नाहीस? बंड्या, माझे वडील म्हणतात सारखं एका ठिकाणी गेलं की आपली इज्जत कमी होते. दातांचा डॉक्टर, तुमचा दात काढावा लागेल कारण तो खराब झाला आहे. म्हणे, किती पैसे लागतील? डॉक्टर, फक्त 500 रुपये होतील. म्हणे, 50 रुपये घ्या आणि थोडासा ढिला करून द्या. बाकीचं मी पाहतो कसा काढायचा ते. कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात. त्यांना भेटायचं असतं. मुलगी, पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनीमधून एक नाणं खाली टाकते. आवाज ऐकल्यानंतर तू वर ये. मुलगी, एवढा उशीर का केलास? मुलगा, मी ते नाणं शोधत होतो पण सापडलंच नाही. मुलगी, अरे मूर्खा, सापडणार कसं? मी दोर बांधून खाली फेकलं आणि मी घेतलं ते उडून. घरकाम करून कंटाळले मी आता. मला घटस्फोट हवा. बायको, आता पावसाळा सुरू झालाय, जमेल का तुम्हाला?